नमस्कार. एक सुरुवात सविस्तर बातमीनं करतोय. पुण्यातली बातमी. जैन बोर्डिंग व्यवहार अखेर रद्द झालेला आहे. या प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर गोखले बिल्डर यांनी हा व्यवहारच रद्द केलाय. गोखले बिल्डर यांनी जैन बोर्डिंग संस्थेला एक पत्र मेल केलंय, ज्यात हा व्यवहार आम्ही रद्द करत आहोत असं नमूद केल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. हा व्यवहार रद्द करण्याच्या पत्रात बिल्डरनं जैन बोर्डिंग संस्थेकडे 230 कोटी रुपये परत करण्याची मागणीही केली असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं. मालमत्तेवरून गोखलेंचं नाव हटेपर्यंत लढणार असल्याचं शेट्टींनी सांगितलंय. बिल्डरने हा व्यवहार रद्द केला आहे, मात्र आम्ही समाधानी नसून ट्रस्टीने समोर यायला पाहिजे आणि हा पूर्ण व्यवहार रद्द केला पाहिजे. व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही असं राजू शेट्टींनी ठणकावून सांगितलं. जरी गोखले डेव्हलपर्सनी हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला असला तरी जोपर्यंत हा विक्री व्यवहार रद्द होत नाही, कारण आता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डर्सचं नाव चढलेलं आहे. ते नाव कमी होऊन पुन्हा HND बोर्डिंगचं नाव लागत नाही आणि हे बोर्डिंग पूर्ववत पुन्हा सुरू होत नाही, विद्यार्थ्यांची ऍडमिशन्स होत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही. मी मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली की केवळ पत्र दिलं म्हणून आमचा लढा संपणार नाही, तर हा व्यवहार पूर्णपणे रद्दबातल झाला पाहिजे. सरकारनं पुढाकार घ्यावा. धर्मादाय आयुक्तांनी 28 तारखेला सुनावणी घेतलेली आहे. त्या सुनावणीसमोर ही पत्र आम्ही हजर करूच, परंतु ते काही असलं तरी हा व्यवहार पूर्णपणे रद्द होणार नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही. महायुतीमध्ये दंगा नको असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी रवींद्र धंगेकर यांना सबुरीचा सल्ला दिलाय. हा विषय 2 दिवसात संपेल असंही शिंदे म्हणाले. आळंदीत उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत धंगेकरही उपस्थित होते. यावेळी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. शिंदेंनी धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिलाय. धंगेकर मिळालेल्या माहितीच्या आधारावर बोलले, मात्र यापुढे विरोधकांच्या हातात आयतं कोली द्यायचं नाही असा सल्ला शिंदेंनी दिला. मात्र जर चुकीचं काम होत असेल तर मी बोलणारच. ज्यावेळी जैन मंदिर टोळीच्या गराड्यातून सुटेल त्यावेळी दोस्ती वाढेलच असं म्हणत धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का? अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले. आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत, विरोधकांच्या हातात कुठल्याही खोलीत द्यायचं नाही. काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे. महायुती म्हणून त्यांनी अगोदर हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही. आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल. पडदा पडेल आणि हा विषय संपेल. आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय ते काढायचं? मी काय गप बसत नाही. वाईट प्रवृत्तीवर बोलणारे उद्या मी चुकलो तरी मी मला क्षमा करणार नाही. आणि ज्या दिवशी मी चुकन त्या दिवशी मी माघार घेतो. मला माहिती की आपलं चुकतंय आणि या गोष्टीमध्ये आमच्यावर काही चुकीच्या गोष्टी करतात का आमचं म्हणजे प्लॅन करून आम्हाला बदनाम करतात, तरी आम्ही तयारी. आम्ही आता ठरवलं